तर पुन्हा स्वागत। बातमी बीडमधून येते। छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने धाराशिवमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। ही सगळी घटना खरं तर महिनाभरापूर्वी घडलेली आहे। ही बातमी आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते ती बघूया। पिंपरी चिंचवडमधून बातमी समोर येते। पिंपरी चिंचवडमध्ये अनेक पर्यावरण प्रेमींनी नदीपात्रामध्ये उतरून आंदोलन केलेलं आहे। महापालिकेतर्फे राबवला जाणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाविरोधात हे आंदोलन केलं जात आहे। या प्रकल्पामध्ये नदीपात्र बुजवून शेकडो झाडांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप या पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या नदी सुधार प्रकल्प त्याचबरोबर नदी सुशोभीकरण प्रकल्पाला आपण बघतोय की अशा पद्धतीने नागरिक स्वतः नदीच्या पात्रामध्ये जीव धोक्यात घालून उतरलेले आहेत आणि त्यांचं हे आंदोलन सकाळपासून सुरू आहे। मात्र दुसरीकडे बघितलं तर लक्षात येईल नदी पात्राच्या या दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने भराव टाकण्याचं काम सुरू आहे। खरं तर या सगळ्यासाठी पर्यावरण जे विभाग आहे त्याच्या नाहरकत प्रमाणपत्र असणं गरजेचं असतं आणि एकंदरीत बघितलं तर हे नदीपात्र या पद्धतीचं होतं जिकडे आपल्याला देवराई वनराई दिसते मोठ्या प्रमाणात। मात्र हे पूर्णतः नदीपात्र एका बाजूने बुजवलं जाते आणि अर्थातच याच तर या बातमीनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाला इकडेच थांबण्याची। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।